नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर हा आपला मास्टर व्हिडिओ असणार आहे। 7 तारखेपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून जिल्हा परिषदचे पेपर चालू झालेले आहेत। तर मित्रांनो, 7 तारखेपासून आतापर्यंतचे सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी। आणि कधी केली मित्रांनो? तर 19 जुलै 1905 ला, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, विधानसभेचे उपसभापती कोण आहेत, म्हणजेच उपाध्यक्ष कोण आहेत? तर नरहरी झिरवाळ हे आहेत विधानसभेचे उपसभापती। तर मित्रांनो, तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की विधानसभेचे सभापती कोण आहेत? तर राहुल नार्वेकर आहेत। सभागृह नेता कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आहेत। आणि विरोधी पक्षनेता कोण आहेत विधानसभेचे? तर विजय वडेट्टीवार हे आहेत। तर मित्रांनो, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठीच लक्षात ठेवा। 2023चा अर्थसंकल्प कधी मांडला गेला? तर 1 फेब्रुवारीला 2023चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। तर मित्रांनो पहा, 2017 पासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो। आणि त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते असाही प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा, अरुण जेटली होते। आणि आता सध्या कोण आहेत अर्थमंत्री? तर निर्मला सीतारामन आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती असते? तर 6 महिने इतके असते। संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर असते 6 महिने। महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना कधी झाली? तर 1936 ला झालेली आहे। सेवाग्राम आश्रमाची स्थापना त्यांनी 1936 ला केली। नेक्स्ट क्वेश्चन, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हे उद्गार कोणी काढले आहेत? तर हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंद यांचे। आणि मित्रांनो, हे उद्गार तुम्हाला सुद्धा लागू होतात, कारण तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे आहे। त्यासाठीच उठा जागे व्हा आणि तुमचे ध्येय सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही थांबू नका मित्रांनो। कृषी गणना दर किती वर्षांनी होते? तर दर 5 वर्षांनी कृषी गणना करण्यात येते। पुढचा प्रश्न आहे आपला, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर वहिदा रहमान यांना देण्यात आला आहे 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार। आणि मित्रांनो, 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला होता 2020 ला? हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे? तर हे 4थे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की शाश्वत विकास उद्दिष्ट किती आहेत, एकूण किती उद्दिष्ट दिलेले आहेत? तर एकूण 17 उद्दिष्ट आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले? म्हणजेच कोणत्या वर्षी पंचायत राज मंत्रालय स्थापन करण्यात आले? तर 27 मे 2004 ला पंचायत राज मंत्रालयाची स्थापना झाली आहे। कायद्याची पदवी घेणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर कार्लेनिया सोराबजी या आहेत कायद्याची पदवी घेणाऱ्या आपल्या भारतातील पहिल्या महिला। नेक्स्ट क्वेश्चन, भारताला किती किमी लांबीची भूसीमा लाभली आहे? तर आपल्या भारताला एकूण 15,106.7 किमीची भूसीमा लाभलेली आहे। तर मित्रांनो, यावर अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याबद्दल आपण माहिती पाहू। तर पहा, एकूण जलसीमा किती लाभलेली आहे आपल्या भारताला? तर 7,517 किमी आहे। भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 2,933 किमी आहे। आणि भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे 3,214 किमी। तर ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। आजरा घनसा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले? तर पहा मित्रांनो, जिल्हा जर विचारण्यात आला तर कोल्हापूर जिल्हा, आणि तालुका जर विचारण्यात आला तर आजरा तालुका आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, नगर परिषद स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती लोकसंख्येची अट आहे? तर एकूण किती लोकसंख्या असली पाहिजे त्या ठिकाणी जिथे आपण नगर परिषद स्थापन करू शकतो? तर त्या ठिकाणी 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येची अट आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याची स्थापना झाली आहे 29 मार्च 1968 ला।
या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? पुढचा प्रश्न आहे आपला, 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. तर मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि 1 मे हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन किंवा आपण मराठी भाषा दिन म्हणून त्याला साजरा करतो. तर लक्षात ठेवा. HTML या संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा मित्रांनो, HTML म्हणजेच काय, तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा याचा फुल फॉर्म होतो. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याच्या लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर बिहार राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे. किती आहे? तर 1106 आहे घनता. तर मित्रांनो, आपण जनगणना 2011 वरती काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहूया, जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहा, सर्वाधिक घनता राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर दिल्ली आहे. सर्वात कमी घनता असलेल्या राज्य कोणता आहे? तर अरुणाचल प्रदेश आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर केरळ आहे. आणि सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? तर बिहार राज्य आहे. आणि मित्रांनो, सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंबंधी संसदेमध्ये पारित झालेल्या विधेयकाचे नाव काय आहे? तर त्या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 असं नाव देण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिरपूर स्तूप कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे. FDIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा याचा लॉंग फॉर्म होतो. पुढचा प्रश्न, NQM याचा फुल फॉर्म काय होतो? तर नॅशनल क्वांटम मिशन हा याचा फुल फॉर्म आहे. NDPचा फुल फॉर्म काय आहे? तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय, NDP. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक राज्य. तर मित्रांनो, तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य आहे. आणि पूर्वेला कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड हे राज्य आहे. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. कृषी गणना दर किती वर्षांनी होते? तर दर 5 वर्षांनी कृषी गणना करण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, हरभऱ्याचा हमीभाव 2023चा किती जाहीर करण्यात आला? तर 5,335 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. हरभऱ्याचा हमीभाव 2023चा किती आहे? तर 5,335 आहे. सिमला करार कधी करण्यात आला? तर 2 जुलै 1972ला हिमाचल प्रदेशातील शिमला येथे इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हा शिमला करार झाला. तर कधी झालेला आहे मित्रांनो? तर 2 जुलै 1972ला झाला आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली? तर त्यांनी स्त्रियांसाठी हिंगणे स्त्री संस्था ही स्थापन केलेली आहे, धोंडो केशव कर्वे यांनी. आणि कधी याची स्थापना झालेली आहे? तर 1896ला. हे सुद्धा लक्षात ठेवा. जगात राहण्यायोग्य शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो? तर मुंबईचा क्रमांक आहे 141वा. पुढचा प्रश्न आपला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? तर 65 वर्ष असते. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे? तर 6 आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर सांगा, कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हे कुठे आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. चला, पुढचा प्रश्न आहे, पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर दर 5 वर्षांनी पशुगणना होते. पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? तर कापूस या पिकाची ओळख आहे पांढरे सोने म्हणून. आणि मित्रांनो, यावर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखतात? तर यवतमाळ जिल्हा आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, कापूस पिकासाठी कोणते हवामान विभाग आहे?
तर मित्रांनो, कापूस या पिकासाठी उष्णते उबदार व दमट हवामानाची गरज असते. SCBIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजे सेबीचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौदार तळे सत्याग्रह कधी झाला? तर 20 मार्च 1927ला झाला आहे. आणि हा सत्याग्रह कोणी घडून आणला होता मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडून आणला आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला? तर 2011ला सापडला आहे पोलिओचा शेवटचा रुग्ण. आणि कोणत्या जिल्ह्यात? तर बरद्वान या जिल्ह्यामध्ये सापडला होता. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती असते? तर 288 असते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला आपल्या महाराष्ट्रातला? तर अहमदनगर हा जिल्हा आहे. तर याचेच नवीन नामकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो, अहिल्यादेवी नगर. हे सुद्धा लक्षात ठेवा. रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? तर हापूस आंबा यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रात किती महसुली विभाग आहेत? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 7 महसूल विभाग आहेत. तर कोणते कोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. पहा, नागपूर, अमरावती, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे असे सगळे मिळून 7 महसूल विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, यावरती असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत? तर 6 आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बाल दिन कधी असतो? तर आपण कधी साजरा करतो राष्ट्रीय बाल दिन? तर 14 नोव्हेंबर या दिवशी आपण राष्ट्रीय बाल दिन साजरा करतो. तर का करतो मित्रांनो? तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. तर लक्षात ठेवा. ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 4214 चौरस किलोमीटर इतके आहे ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ. तर मित्रांनो, जिल्हा परिषदचे हे पेपर आहेत, तर त्यासाठी जिल्ह्यांवरती परीक्षेत प्रश्न हमखास असणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे, कारण त्यावरती 3 ते 4 प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत. तर व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उर्विंदर पाल सिंग, म्हणजेच UPS मदान हे आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त. तर पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये कोणकोणत्या पदावर आहे हे सुद्धा परीक्षेत विचारलं जात आहे. तर महत्त्वाचा टॉपिक आहे, यावरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर पाहून घ्या तो व्हिडिओ. तुम्ही जर म्हणत असाल तर परत तो व्हिडिओ मी अपलोड करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस आहेत. तर हे कितवे राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे? तर 23वे आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, PRN नंबरमध्ये किती अंक असतात? तर 16 अंक असतात. आणि मित्रांनो, PRN म्हणजेच काय? तर परमनंट रजिस्टर नंबर. गुगलचे CEO कोण आहेत? तर सुंदर पिचाई हे आहेत गुगलचे CEO. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी या नदीचा उगम होतो नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता? तर कळसुबाई हा शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. तर या शिखराची उंची किती आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, 1646 मीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? सध्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड हे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. आणि हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर 50वे आहेत. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भुशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर इंद्रायणी नदीवरती आहे भुशी धरण. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे? तर NH6 हा आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा महामार्ग.
तर हा महामार्ग कुठून कुठंपर्यंत जातो, तर हाजिरा ते कलकत्तापर्यंत आहे हा महामार्ग. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक दिन कधी साजरा करतात, तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तर मित्रांनो 5 सप्टेंबर या दिवशी कोणाचा जन्मदिवस आहे जो की आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, तर आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो 5 सप्टेंबरला, म्हणून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, तर लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती हे सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत, तर मग पहिले राष्ट्रपती कोण आहेत आपल्या भारताचे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, तर पहा मित्रांनो इथे विधान परिषदेची विचारलेली आहे, तर किती आहे, तर 78 आहे सदस्य संख्या. आणि मित्रांनो जर विधानसभा विचारलं असेल तर किती आहे मग सदस्य संख्या, तर 288 आहे. यावरती कालच परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, तर हे दोनही पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये अजून सुद्धा विचारू शकतात. प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो, तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, RBIचे गव्हर्नर कोण आहेत, तर शक्तिकांत दास हे आहेत RBIचे गव्हर्नर. GST संपूर्ण देशात कधीपासून लागू करण्यात आले, तर मित्रांनो काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये GST हा 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला आहे, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला, तर लॉर्ड मेयो यांनी ठराव संमत केला होता. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष. तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, तर राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री. सुधारक हे व्रतपत्र कोणाचे आहे, तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे व्रतपत्र आहे. आणि त्यांनी हे व्रतपत्र कधी सुरू केले, तर 1888ला. तर पहा मित्रांनो समाजसुधारक या टॉपिकवरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत, तर आपण यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे दुपारी. ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर पहा मित्रांनो, कारण त्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर गोल्फ या खेळाशी या संबंधित आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे, तर 2 मार्च 1930चा हा सत्याग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नरेंद्र मोदी यांना 2023चा टिळक पुरस्कार कुठे देण्यात आला, तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या शहरात देण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर पुणे या शहरात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि कधी देण्यात आला, तर 1 ऑगस्ट 2023ला. डेटसुद्धा लक्षात ठेवा. पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर आहे, तर गोदावरी या नदीच्या काठावर आहे पंचवटी. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक पर्यटन दिन कधी असतो, तर 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करतात मित्रांनो. तर मित्रांनो हे आजचे प्रश्न आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला थोडा जरी आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. मी तुमच्यासाठी जी काही मेहनत घेत आहे त्यासाठी एक लाईक तर केलाच पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पहिला प्रश्न आहे आपला, कोणत्या राज्य सरकारने नारी को नमन ही योजना सुरू केली आहे, तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे ही योजना, तर ही योजना आहे हिमाचल प्रदेश या राज्याची. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो, त्यासाठीच ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले, तर कर्नाटक राज्याने केलेले आहे. कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे, तर ही योजना आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे आणि शेतीमालाचे उत्पादन वाढवणे याच्याशी कृषी संजीवनी योजना संबंधित आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्तिमत्व कोण आहे, तर वसंतराव नाईक आहेत. तर त्यांनी
5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत म्हणजेच एकूण 11 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहेत. तर मग मित्रांनो, सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. लक्षात ठेवा. खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? तर 1986 या वर्षात मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर व्ही अनंता नागेश्वरन हे आहेत आपल्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार. तर मग मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. एप्रिल 2023 मध्ये कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला? तर आम आदमी पार्टी या पक्षाला मिळाला आहे एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिक्स 2023 शिखर परिषद कोठे पार पडली? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ब्रिक्स 2023 शिखर परिषद पार पडली आहे. चंद्रयान 3चे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले? तर सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणावरून चंद्रयान 3चे प्रक्षेपण करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी असतो? तर 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा करतात. G20 शिखर परिषद 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार? तर ब्राझील या देशाकडे याचे आयोजन करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, G20 शिखर परिषद 2023चे आयोजन कोणत्या देशाकडे होते? तर आपल्या भारत देशाकडे होते. कुठे याचे आयोजन करण्यात आले मित्रांनो? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले, भारत मंडपम या ठिकाणी. आणि मित्रांनो, याचे ब्रीदवाक्य काय होते? तर वसुधैव कुटुंबकम हे याचे ब्रीदवाक्य. तर मित्रांनो, आधी किती देश सदस्य होते G20चे? तर 20 देश सदस्य होते. आणि आता त्यामध्ये एक नवीन देशाची भर झालेली आहे. तर कोणता तो नवीन सदस्य आहे? तर आफ्रिकन युनियन आहे 21वा सदस्य. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, तलावांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? तर तलावांचे शहर म्हणून ठाणे या शहराची ओळख आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता? तर आता आपण पाहिले मित्रांनो की तलावांचे शहर कोणते आहे आपल्या महाराष्ट्रातील? तर ठाणे आहे. तर मग महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता मग? तर गोंदिया हा जिल्हा आहे. लक्षात ठेवा. आदित्य L1 कधी लॉन्च करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023ला आदित्य L1 लॉन्च करण्यात आले. आणि मित्रांनो, याआधी चंद्रयान 3वरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर पहा, लेटेस्टचे प्रश्न विचारले जात आहेत करंटचे. तर त्यावरती जरा लक्ष द्या मित्रांनो, त्याचा अभ्यास करून जा परीक्षेला जाताना. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई खेळ 2023मध्ये भारताला किती गोल्ड मेडल मिळाले? तर पहा, एकूण किती पदक मिळालेले आहेत आपल्या भारताला? तर 107 मिळालेले आहेत. तर त्यापैकी गोल्ड आहेत 28, कांस्य पदक आहेत 41 आणि रौप्य पदक आहेत 38. तर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, आपल्याला इथे काय प्रश्न विचारलेला आहे? तर गोल्ड किती मिळालेले आहेत आपल्या भारताला? तर 28 मिळाले आहेत. लक्षात ठेवा. 15वी ब्रिक्स परिषद 2023 कोठे भरली होती? तर साऊथ आफ्रिका या ठिकाणी 2023ची 15वी ब्रिक्स परिषद पार पडलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की 2023ची ही कितवी ब्रिक्स परिषद होती? तर 15वी होती. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अटल बोगदा कोणत्या 2 ठिकाणास जोडतो? तर मनाली ते लेह या 2 ठिकाणास अटल बोगदा जोडलेला आहे. सिम्बेक्स युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? तर हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता? तर चीन हा देश आहे. या ठिकाणी सोन्याचे उत्पादन सर्वात जास्त होते. PM विश्वकर्मा योजना कधी लागू करण्यात आली? तर 17 सप्टेंबर 2023ला PM विश्वकर्मा योजना लागू करण्यात आली. पहा मित्रांनो, योजनांवरती एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात आहे. त्यासाठीच मित्रांनो, आपण चॅनलवरती योजनांवर व्हिडिओ बनवलेला आहे आणि अपलोडसुद्धा केलेला आहे. ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, महिला आरक्षण विधेयक 2023 कितवे आहे? तर 128वे विधेयक आहे हे. पोलाद उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर पहा मित्रांनो,
पोलाद उत्पादनात आपल्या भारताचा क्रमांक आहे दुसरा. तर मग पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तर पहिल्या क्रमांकावरती आहे चीन हा देश, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, व्हिएतनामला दिलेल्या जहाजाचे नाव काय आहे असा प्रश्न आहे. तर काय नाव आहे त्या जहाजाचे? तर INS कृपान हे नाव आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर नरगिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, G20मध्ये कोणत्या महासंघाला सामील करण्यात आले? तर आफ्रिकन युनियन आहे. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की G20चा 21वा सदस्य कोण आहे? तर 21वा सदस्य आहे आफ्रिकन युनियन. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कसाही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर हार्ड गेलेला आहे. बरेच क्वेश्चन करंटचे विचारण्यात आले होते जे की हार्ड होते मित्रांनो. लेटेस्ट करंट अफेअर विचारण्यात आलं होतं सर्वात जास्त. तर पहा, परीक्षेची पातळी वाढत चाललेली आहे. अजून ज्याचा कोणाचा पेपर झालेला नाही त्यांना अजून चांगली संधी आहे मित्रांनो. एकदम जोरात अभ्यास करा. सर्वात जास्त प्रश्न करंटवरती आहेत, तर करंटला सर्वात जास्त भर द्या. जानेवारी ते आत्तापर्यंतचे जे काही प्रश्न तयार होतात महत्त्वाचे, त्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊच तुमच्यासाठी. आणि हो मित्रांनो, ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023मध्ये आपल्या भारताचे स्थान कितवे आहे? तर 40वा क्रमांक लागतो आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न, कच्चे लोखंड यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर दुसरा क्रमांक आहे. भारतात स्पेशल इकॉनॉमिक झोनची संख्या किती आहे? तर 270 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महिला आरक्षण निर्देशांक हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक आहे? तर विधेयक आहे 128वे आणि घटनादुरुस्ती आहे 106वी. तर पहा मित्रांनो, कशा प्रकारे प्रश्न आला होता त्यावरून तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे होते. तर लक्षात ठेवा. भारतात हळदीचे उत्पादन किती टक्के होते? तर जवळपास 80% उत्पादन हे आपल्या भारतात होते मित्रांनो. मानवी रक्ताचा pH साधारणतः किती असतो? तर 7.35 ते 7.45 इतका आहे आपल्या मानवी रक्ताचा pH. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर नाशिकला आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. आणि याची स्थापना कधी झाली? तर 1998ला झाली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. तर मित्रांनो, यावर अजून काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात पहा. तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. तर सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न काय आहे? भारतात एकूण लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर 543 आहेत. आपल्या भारतात एकूण लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा किती आहेत? तर 48 आहेत. आणि महाराष्ट्र राज्यसभा जागा किती आहेत? तर 19 आहेत. नोट डाऊन करून घ्या. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 288 आहे विधानसभेची सदस्य संख्या. तर मग मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर 78 आहे. आणि सर्वाधिक विधानसभेची सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश राज्याची आहे. किती आहे? तर 403 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा. आणि मग सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर मग मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती आहेत? तर 5 आहेत. आणि महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत 3. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना कशाशी संबंधित आहे? तर पीक विमा याच्याशी संबंधित आहे. RBI मुद्रा संग्रहालय कुठे आहे? तर मुंबईला आहे.
RBI मुद्रा संग्रहालय आहे मुंबईला. तर मग मित्रांनो, असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की RBIची स्थापना कधी झाली आहे. तर लक्षात ठेवा 1 एप्रिल 1935ला झाली आहे. चला, पुढचा महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे. तर RBIचे चलनविषयक धोरण कोणते आहे. तर मौद्रिक धोरण आहे. हा प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारलेला आहे जिल्हा परिषदला. नेक्स्ट पॉईंट आहे केंद्र शासनाचे चलनविषयक धोरण कोणते. तर राजकोषीय धोरण हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, G20 या संघटनेची स्थापना कधी झाली. तर 26 सप्टेंबर 1999ला झाली आहे G20 या संघटनेची स्थापना. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की G20चे किती देश सदस्य आहेत. तर 21 देश सदस्य आहेत सध्या. आणि मित्रांनो, 21वा सदस्य देश कोणता आहे. तर आफ्रिकन युनियन आहे, लक्षात ठेवा. साऊथ ईस्ट एशियन गेम्स 2027 ही स्पर्धा कोठे होणार आहे. तर मलेशियाला होणार आहे. चला, पुढचा प्रश्न पाहूयात. 2023चा पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मिळाला. तर पहा मित्रांनो, 2023मध्ये एकूण 6 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एका व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. तर ते कोण आहेत. तर झाकीर हुसेन आहे. त्यांना कला या क्षेत्रामध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर आता आपण 17 नोव्हेंबरचा पेपर पाहूयात, कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. चला, पहिला प्रश्न आहे आपला त्यातला, कबड्डीच्या नियमांची चौकट 1921मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरवण्यात आली. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ठरवण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शहरात नाणी पाडण्याची टाकसाळी आहे. तर हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नोएडा या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखराला ओळखले जाते. तर कळसुबाई या शिखराला ओळखले जाते मित्रांनो. तर त्याची उंची किती आहे. तर 1646 मीटर आहे. आणि हे कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात आहे. चला, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली. कधी झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती. तर 1 मे 1960ला झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. तर शक्तिकांत दास आहेत. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते. तर नाशिक शहराची ओळख आहे. कोणत्या राज्यात 2022-23 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली आहे. तर कोणत्या राज्यात. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे सर्वात जास्त FDI गुंतवणूक. नेक्स्ट क्वेश्चन, IOCLचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत. तर शेफ संजीव कपूर हे आहेत. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस कधी असतो. तर 29 ऑगस्ट 1905 ही त्यांची जन्मतारीख आहे. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, 2028मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ समाविष्ट करण्यात आला आहे. तर स्क्वॅश हा खेळ समाविष्ट करण्यात आलेला आहे 2028च्या ऑलिम्पिक्समध्ये. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे. तर पहा मित्रांनो, इंदोर या शहराचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे. तर पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे की आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना. आणि आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो. तर 5 वर्षाचा यांचा कार्यकाळ असतो. भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो. तर 24 एप्रिल या दिवशी आपण पंचायत राज दिवस साजरा करतो. चला, नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. तर त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत. तर संदीपान भुमरे हे आहेत सध्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत. तर डॉक्टर त्रिगुण शामराव कुलकर्णी हे आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये क्रोमाइटचे साठे कुठे आढळतात. तर सर्वात जास्त साठे हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणजेच भाग्यलक्ष्मी असे कोणत्या धरणास म्हटले जाते. तर कोयना धरणाला म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी.
आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे? तर जायकवाडी धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योग मंत्री कोण आहेत? तर मंगल प्रभात लोढा आहेत. मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या पदावर आहे यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येत आहेत, तर नक्की पहा तो व्हिडिओ. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर 5 डिसेंबर 2014ला सुरू झालेले आहे हे अभियान. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी करण्यात आली? तर 26 मे 1989ला करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उरण गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. याक चुरपी दुधासाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला? तर अरुणाचल प्रदेश या राज्याला मिळाला आहे. रिलायन्स जिओ मार्टचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती झाली आहे. क्रिप्टोकरन्सी ॲडॉप्टेशन रँकिंगनुसार आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर पहिला क्रमांक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिव्यांग स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे. ओजस देवतळे हा खेळाडू कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर नागपूर जिल्ह्याचा हा खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या किती आहे? तर 867 आहे. तर पहा मित्रांनो, हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.